नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, ज्योतिषशास्त्र हजारो वर्षांची परंपरा, पण आजच्या विज्ञानाच्या युगात एक मोठा प्रश्न उभा राहतो. ज्योतिषशास्त्र खरंच काम करतं का? आपलं भविष्य आधीच ठरलेलं असतं का, की आपलं कर्मच आपलं भविष्य घडवतं? भाग्य आणि कर्म या दोन गोष्टींमुळे नेमकं महत्व कुणाचं जास्त आहे आणि ज्योतिषशास्त्र या सगळ्यामध्ये कुठे उभं राहतं? याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आचार्य सुनील कुमार. तुमचं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आचार्यजी, पहिलाच प्रश्न थेट विचारते, ज्योतिष खरंच काम करतं का? कारण आपल्या आजूबाजूला आजकाल अशा बऱ्याच घटना घडत आहेत, त्यामुळे कुठेतरी ज्योतिषावरचा विश्वास हा डळमळायला लागलाय. एकदम चांगला प्रश्न केला तुम्ही. आणि लोकांमध्ये पण एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, ज्योतिषच्या नावापुढे काय शास्त्र, म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे हा एकदम खरं वाक्य. आणि शास्त्रांमध्ये ज्योतिषशास्त्राला नेत्रांची संज्ञा दिलेली आहे. ज्योतिषम नेत्रमुच्यते. म्हणजे जर तुम्हाला वास्तविकतामध्ये जर तुमच्या आयुष्य बघायचं तर ज्योतिषशास्त्र खरा काम करतोय. पण जसं तुम्ही प्रश्न केला, ज्योतिषशास्त्र एक मार्ग दर्शन करणारा शास्त्र आहे. त्याच्यामध्ये चमत्कार किंवा खूप काही टोणे टोटके या विषयांची गुंजाईश नाही आहे. तुम्ही जर मार्गदर्शन घेत असेल तर तुम्हाला निश्चितपणे ज्योतिषशास्त्र मदत करू शकतो. विधी अनुसार जर बघितलं तर तुमच्या कॅरियर कुठली दिशेला, तुमच्या जे काही स्वप्न आहेत, जसं तुम्हाला मकान, घर, दुकान काही खरेदी करायचं, कधीपर्यंत होईल, कधी योग आहेत, वैवाहिक योग कधी आहेत, खूप काही प्रश्न मनात असे राहतात. आणि ज्योतिषशास्त्रमध्ये जे दशा, महादशा, अंतरदशा, प्रत्यंतरदशा, प्रतिप्रत्यंतरदशा, योग, राजयोग, गुण, दोष, हे जे सगळ्यांचे जे विधान आहेत, जर तुम्ही खरा ज्योतिष आचार्याकडे गेले आणि तिथं जाऊन जर तुम्ही प्रश्न विचारला तर निश्चितपणे तुम्हाला मार्गदर्शन भेटतंय. पण तिथं जाऊन तुम्ही काही चमत्कारची काही अपेक्षा ठेवू नका. कारण की आचार्य, गुरु, जेवढे आपले संत महात्मा, यांच्याकडे चमत्कारापेक्षा आशीर्वाद खूप मोठा आहे. तुम्ही त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला, मार्गदर्शनसाठी. आणि हा परंपरा काही आजपासून सुरू नाहीये. हा परंपरा आपल्याकडे जे खूप मोठे मोठे आचार्य, खूप मोठे मोठे ज्योतिष तज्ञ, पाराशर ऋषी सारखे, त्या ऋषीपासून हा परंपरा चालू आहे. हा परंपरा काही आजपासून चालू नाही झाली, पण आज याचा दुरुपयोग खूप होतोय. मी सगळ्यांना एक विनंती करतोय, सगळ्यात आधी तुम्ही कुठेही जाण्याच्या अगोदर एकदा तपास करा की जिथं आपण जातो, मार्गदर्शन घेतोय ना, वास्तविकतामध्ये त्यांना ज्योतिषचं ज्ञान आहेत का. आणि त्यासाठी पण आजपासून नाही, खूप वर्षापासून याचे खूप मोठे मोठे केंद्र आहात. आणि ते सरकारी केंद्र म्हणजे विश्वविद्यालय आणि खूप काही सरकारी संस्था तुम्हाला, म्हणजे जे लोक ज्योतिष तज्ञ आहेत त्यांना शास्त्री, आचार्य अनेक उपाधी प्रदान करत आहे. आणि हे उपाधी घेण्यासाठी 1-2 वर्षाचं काम नाहीये. त्यासाठी कमी ते कमी तुम्हाला 22 ते 25 वर्ष लागत आहे.
तुम्ही 22 ते 25 वर्ष जेव्हा अध्ययन करताय तुम्ही, तेव्हा तुम्हाला हा पदवी भेटतीये. म्हणजे शास्त्री, आचार्य, डबल आचार्य यासारखी पदवी तुम्हाला भेटते. तर मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो, काहीही घडू द्या आणि काहीही होऊ द्या, फक्त तुम्ही एक लक्ष ठेवा, आपण जिथं जातोय तिथं वास्तविकतामध्ये त्यांना ज्योतिषचं ज्ञान आहेत का, हे एकदम तुम्ही खरी माहिती आधी जाणून घ्या. आणि मग तुम्ही मार्गदर्शन घ्यायला जा, तुम्ही आशीर्वाद घ्यायला जा, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. आणि मनात भीतीचं वातावरण ठेवू नका. कारण परत मी तुमच्या उत्तर देतो प्रश्नाच्या, ज्योतिषशास्त्र हा ज्योतिषशास्त्र ऍक्च्युअल मध्ये शास्त्र आहे. ज्योतिषम नेत्र मुच्यते हा संज्ञा, हा परिभाषा शास्त्रांमध्ये दिली गेलेली आहे. म्हणून ज्योतिषशास्त्र काही अंधविश्वासचं शास्त्र नाहीये, हा वास्तविकतामध्ये एक विज्ञान आहे. आणि विज्ञानानुसार जर तुम्ही मार्गदर्शन घेतला तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यात खूप जबरदस्त बदल घडणार. पण 21व्या शतकात आपण वावरतो आहे आणि आता प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिली जाते. मग विज्ञानाच्या कसोटीवर ज्योतिषशास्त्र कितपत खरं उतरतं? मी एक विषय याच्यामध्ये जोडला, ज्योतिष पण एक विज्ञानवर आधारित विषय आहे. याला ज्योतिष विज्ञान पण म्हणतात. आता ज्या लोकांना माहिती नाहीये, मी तुम्हाला एक सांगतो, ज्योतिषशास्त्रामध्ये एक मेडिकल ऍस्ट्रोलॉजी म्हणजे भैषज्य ज्योतिष म्हणून एक शास्त्र आहे. त्यानुसार तुम्हाला काय काय रोग तुम्हाला होऊ शकतो याची माहिती भैषज्य ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये दोन प्रकारचे ज्योतिष, एक सिद्धांत ज्योतिष, नंबर 2 फलित ज्योतिष. फलित ज्योतिष म्हणजे काय, जे आपण कुंडली बघून आपण फलादेश करतोय, तुमच्याबद्दल सांगतोय की काय काय घडणार तुमच्या आयुष्यात, तुम्हाला कोणती दिशेला तुम्हाला जायला पाहिजे, तुम्हाला कॅरियरमध्ये काय करायचं, आणि तुम्हाला जे तुमची आयुष्य ते तुम्ही लवकरात लवकर कसं तुम्हाला काय काय भेटू शकतो याची माहिती फलित ज्योतिष मध्ये राहते. आणि दुसरे आहे सिद्धांत ज्योतिष. सिद्धांत ज्योतिष म्हणजे काय, आता पुढची दिवाळी, होळी, अमावस्या, पौर्णिमा आणि खूप खूप काही जे आपले त्योहार पर्व जे आहेत ते कधी घडणार, कधी पडणार, चंद्रग्रहण कधी घडणार, सूर्यग्रहण कधी घडणार, हे सगळी माहिती सिद्धांत ज्योतिष मध्ये आहे. म्हणून हा पण एक सारखा विज्ञान. आणि मी प्रमाणित करतोय, आज सूर्योदय किती वाजता होणार तुम्ही पंचांग बघा, पंचांग मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय 6 वाजून इतक्या मिनिटांनी सूर्योदय होणार. आणि पंचांग बघा, सूर्यास्त कधी होणार ते पण तुम्हाला दिसणार. चंद्र उदय, आपण जेव्हा चतुर्थी म्हणजे खूप काही लोक चतुर्थीचा उपवास ठेवतात आणि चंद्र दर्शन करून मग उपवास उघडताय, तर तेव्हा तुम्ही जे चंद्र दर्शन करता तर चंद्र कधी उदय होणार याची माहिती पण पंचांग मध्ये राहते. म्हणजे हे काय सगळं, हा सगळं विज्ञान आहे, हा पण एक विज्ञान आहे. म्हणून आपण याच्यामध्ये काही अपवाद ठेवू शकत नाही की विज्ञान वेगळं आहे आणि ज्योतिषशास्त्र वेगळं आहे. हा ज्योतिषशास्त्र पण विज्ञानवर आधारित आणि विज्ञान पण ज्योतिष, म्हणजे जर दोघांचा आपण समन्वय एकत्र केला मग हा शास्त्र एक महाशास्त्र बनतोय. तर या दोघांमध्ये एकमेकाची पूरकता आहे, म्हणून आपण वेगळं वेगळं आपण बघू शकत नाही. माणसाच्या भाग्याबद्दल आणि कर्माबद्दल मला विचारायचं आहे की असं म्हणतात की जे लिहिले भारी ते चुके न कदा काळी. मग माणसाचं जे आयुष्य आहे ते भाग्य ठरवतं का कर्म ठरवतं? खूप चांगला प्रश्न केलाय. आता मला एक गोस्वामी तुलसीदासची चौपाई मला एक लक्षात आली, हानी लाभ जीवन मरण यश अपयश विधी हात. म्हणजे त्यांनी पण शास्त्रामध्ये, म्हणजे गोस्वामी तुलसीदासची जे रामायण त्याच्यामध्ये चौपाई लिहिलेली आहे की हानी लाभ, तुम्हाला कधी हानी होणार, काय लाभ होणार, जीवन मरण म्हणजे आयुष्य आणि मरण, यश अपयश. आज खूप काही लोक यशस्वी ठरतात आणि थोडे दिवस नंतर काही असे दिवस येऊन जातात की त्यांना अपयश भेटतो. या समाजमध्ये खूप लोकांना अपयश मिळतोय, थोडेफार दिवस नंतर दिवस पलटून जातात. म्हणजे हे काय सगळं, तर गोस्वामी तुलसीदासजींनी लिहिला की हानी लाभ जीवन मरण यश अपयश विधी हात. म्हणजे भाग्याची संकल्पना त्यांनी पण केलेली आहे. विधी हात, हा सगळा विधीच्या हातात आहे. तर कर्म आणि भाग्य हे जर आपण दोन्ही वेगळे वेगळे जर आपण केले तर प्रॉब्लेम आहे. मी असं म्हणणार की तुम्ही
भाग्य अनुसार तुम्ही कर्म करा. एकदा तुम्ही मार्गदर्शन घ्या, मार्गदर्शन अनुसार तुम्ही कर्म करा. आता आपण खूप शोज केले आणि आधी खूप काही शोमध्ये मी खूप काही वेळ सांगितलं की ज्योतिषशास्त्र एक सारखा मॅप आहे. जसं आपल्याला कुठे जायचं तर आपण काय करतो, मॅप लावतो आपण, आणि मॅप तुम्हाला काय सांगतो की बाबा कुठे तुम्हाला गर्दी भेटणार, रस्ता कोणता आहे, त्या रस्त्याला गर्दी आहे, तुम्ही या रस्त्याला वापर करा, आणि किती वेळ लागेल तुम्हाला लक्ष्यवर, जिथं तुम्हाला जायचं तिथं किती वेळ लागणार. तर हे सगळं तुम्हाला मॅप दाखवतोय. आणि जर आपल्याला रस्त्याची माहिती नाहीये आणि रस्ता माहित नसताना आपण निघालो आणि मॅप पण नाही लावला तर काय होणार की जे तुमचा वेळ वाया जाणार ना ते कोणीही वाचू शकत नाही आणि तो परत पण येणार नाही. तर वेळ वाचवण्यासाठी आणि एकदम खरी माहितीसाठी हा ज्योतिषशास्त्र पण तसंच आहे की तुमच्या मार्गदर्शन करतोय. तुम्हाला कुठली दिशेला तुम्हाला जायचं, कुठला करिअर तुम्हाला हवंय आणि काय काय आयुष्यात तुम्हाला करायचं. तर मार्गदर्शन घेऊ जेव्हा तुम्ही कर्म करताय तर निश्चितपणे तुम्हाला सफलता आणि यश मिळतोय. निश्चितच या विषयाबद्दल आपण बोलूच. मात्र प्रेक्षकांमधून फोन आलेला आहे. दिनेश सादनकर नागपूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दिनेशजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. बोला. मी दिनेश सादनकर बोलतो नागपूरहून. हम्म. तर मी म्हटलं काही दिवसापासून मला अडचणी चालू आहे. माझ्या धंद्यामध्ये काही यश नाही आहे, माझं काही पैशाची आवक नाही होऊन राहिली आहे आणि काही प्रॉपर्टीचा बिझनेस मध्ये काम नाही होत आहे माझं. बेटा जन्म तारीख सांगा एकदा तुमची. 21/8/1976. आणि वेळ, जन्म वेळ. सकाळी पहाटे 5 वाजता नागपूर. ठीक आहे. आता कामाबद्दल खूप त्रास चालू आहे तुम्हाला आणि आपण या विषयावर आज बोलतोय. म्हणजे सगळ्यात आधी काम जे तुम्ही करताय आणि कामाबद्दल जे तुम्हाला अडचणी येतात ते 2026 मध्ये जुलै पर्यंत थोडीशी जास्त अडचणी कुंडलीमध्ये दाखवत आहे. पण जुलै नंतर हळूहळू याच्यातून तुम्ही बाहेर पडणार. पण आता जे अडचणी चालू आहे, खूप अडचणी चालू आहे, म्हणजे या अडचणीमुळे खूप कर्ज पण वाढलेलं आहे आणि जे काही तुम्हाला आयुष्यात जे काही हवा, म्हणजे जसं प्रॉपर्टी, घर, जे काही तुम्हाला खरेदी करायचं त्यासाठी पण आपल्याकडे फंड नाही आहे. आणि कधी कधी असं पण होऊन जातो की जे छोटे छोटे काम आपल्याला करायचे ना त्यासाठी पण आपल्याकडे पैसे राहत नाही. तर जुलैपर्यंत हा जे वेळ आता कसं निघणार तर त्या विषयावर मी तुम्हाला उपाय सांगतो. ते तुम्ही लक्षात ठेवा आणि करा ते उपाय. नंबर 1, दर मंगळवारी एक नियम ठरवा, सुंदरकांड वाचा. सुंदरकांडचा पाठ दर मंगळवारी जर तुम्ही केला आणि 10 मंगळवारपर्यंत केला ना तर निश्चितपणे जे आपले नवग्रह म्हणजे जे ग्रहांची ऍक्च्युअल शांती आणि त्यांच्यामध्ये जे ऊर्जा आहे ना ते निश्चितपणे ग्रहांना ऊर्जा मिळणार आणि तुमचं काम खूप चांगला होणार. नंबर 2, शनीची पीडा पण लागलेली आहे तर दर शनिवारी शमीपत्रचं झाड, माहिती आहे तुम्हाला शमीपत्रचं झाड? शमीपत्रचं झाड तुम्ही घरी आणून ठेवा, पश्चिम दिशेला तुम्ही ते झाड लावा आणि दर शनिवारी संध्याकाळी एक दिवा लावायचा तुम्हाला. हे 11 शनिवार तुम्हाला करायचा. आणि तिसरा उपाय, एक खूप चांगला मंत्र आहे शनिदेवाचा, ओम शम शनैश्चराय नमः. या मंत्रचा जे जाप कमीत कमी 1 माळ आणि रुद्राक्षी माळ घ्या. रुद्राक्षी माळवर तुम्हाला हा मंत्र जपायचा. एक सगळेजण तुम्ही लक्ष ठेवा, जे जे काही आपण उपाय सांगतो ना ते उपाय एकदम कम्प्लिटली केले पाहिजे. म्हणजे असं नाही, असं जसं मी मंत्र तुम्हाला सांगितलं आणि सोबत तुम्हाला सांगितलं तुम्ही रुद्राक्षी माळवर तुम्ही हा मंत्र जपा. खूप काही लोक काय करतात तुलसी माळवर आणि दुसरी काही माळ, ते करायचं नाही. रुद्राक्षी माळ तुम्ही घ्या आणि त्या माळावर तुम्ही हे जाप तुम्हाला करायचा. तर 1 माळ तुम्ही नियम ठरवा आणि ज्या दिवशी शनिवार आला तर शनिवारी संध्याकाळी आणि पश्चिम दिशेकडे तोंड करायचे. कारण जे शनी ग्रहाची जी दिशा आहे तो पश्चिम दिशा आहे, पूर्व दिशेकडे नाही, पश्चिम दिशेकडे तोंड करा आणि मग तुम्ही मंत्र जाप करा. निश्चितपणे तुम्हाला तुमच्या कारोबारबद्दल, तुमचं जे काही काम, आता जे काही काम थांबलेले सगळे कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आणि काही त्रास तुम्हाला होणार नाही. खूप खूप आशीर्वाद. दिनेशजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. कार्यशाळेची कुंडली बद्दल विचारायचंय. कुंडली किती अचूक असते आणि मुळात कुंडलीत सांगितलेल्या गोष्टी किती टक्के खऱ्या ठरतात? बघा, अपवाद असू शकतो. अपवाद म्हणजे काय, जर तुमची जन्मतारीख त्याच्यामध्ये तुम्हाला काही संशय आहेत, जन्म वेळ
जर त्याच्यामध्ये काही संशय आहेत तर निश्चितपणे कुंडली आणि कुंडलीचे ग्रह हे दोन्हीही बदलून जातं. लोकांना फक्त एवढं माहिती आहे, खूप काही लोकांना तर हे पण माहित नाहीये, जे सर्टिफिकेट मध्ये आपली डेट ऑफ बर्थ आहेत, म्हणजे खूप काही लोक काय करतात, सर्टिफिकेशनची डेट ऑफ बर्थ वेगळी असते आणि ऍक्च्युअल डेट ऑफ बर्थ त्यांची वेगळी. तर तुम्हाला तुमची जे ऍक्च्युअल डेट ऑफ बर्थ आहे, जे वास्तविक डेट ऑफ बर्थ आहे, जर ते तुम्ही दिली आणि जन्म वेळ ऍक्युरेट जर सांगितलं तर तुमची ऍक्च्युअल पत्रिका बनून जाते. आणि ऍक्च्युअल पत्रिकेनुसार जर तुमच्याबद्दल सांगितलं तर निश्चितपणे तो 100% एकदम खरं गोष्ट घडताय तुमच्यासोबत. जे जे काही होणार ते एकदम तुम्हाला. आता मी खूप काही लोकांना भेटलो आणि मला इतके मोठे मोठे पदावर लोकांना स्वतःबद्दल खूप काही माहिती दिली की गुरुजी, आमचा जन्म जेव्हा झाला ना तर गुरुजींनी जे आमची पत्रिकेमध्ये लिहिलं होतं आणि त्यांना मला दाखवलं, ऍक्च्युली तेव्हा दाखवलं त्यांना की हे जे माहिती त्यांनी दिली आणि जे काही लिहिलं होतं ना, आज ते सगळं घडतंय आपल्यासोबत. आणि आम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय ना ते त्यांनी ऑलरेडी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांची वास्तविक जन्मतारीख, वास्तविक जन्म वेळ, हे सगळी माहिती त्यांची एकदम खरी आहे, कुंडली एकदम खरी आहे. आणि मग जर तुम्ही कुंडली दाखवली तर जे जे काही आपण सांगतो ना ते तुमच्या सोबत ऍक्च्युअल मध्ये घडतोय. तर याच्यामध्ये अपवाद फक्त एवढा राहतो की जर तुमच्याकडे खरी माहिती नाहीये आणि आपल्याला असं वाटतं नाही नाही हे आपलं एकदम 100% खरं आहे, आणि कधी कधी आपण एक अप्रॉक्सिमेटली आपण वेळ सांगतो की एक 9च्या आसपास, एक 8च्या आसपास. आता हे सकाळी झाला होता की संध्याकाळी झाला होता हे पण माहिती नाहीये. आणि दुसरं, अक्षांश रेखांश पण हे पण तुमचे बरोबर पाहिजे. तर त्यासाठी काय लागतो, जन्मस्थान. जन्मस्थान पण एकदम बरोबर, त्यानुसार आपण अक्षांश आणि रेखांश हे ठरवतोय. तर तुम्ही हे सगळी माहिती जर एकदम चांगली दिली निश्चितपणे तुमची कुंडली एकदम बरोबर निघणार. मग जर आपण त्या विषयावर बोललो, आपण त्या पत्रिकेवर बोललो, तुमच्याबद्दल बोललो तर निश्चितपणे तो घडणार. जर ग्रहांचा प्रभाव असेल तर माणूस आपल्या कर्माने ते बदलू शकतो का? कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते. कर्मांमध्ये खूप ताकद राहते आणि आपण जे जे काही उपाय करतो, आपण जे पूजा करतो, आपण ते पण एक सारखं कर्म आहेत आणि त्या कर्मानुसार तुमचं भाग्य बनतोय. आता पण तुमचं जे काही नशीब, जे काही प्रारब्ध, जे काही भाग्य आहेत ते तुम्ही जे जे काही कर्म करताय आणि जे काही कर्म करून आले तुम्ही त्यानुसार तुमच्या भाग्याचा निर्माण होतोय. तर जर तुम्ही एकदम एकनिष्ठाने आणि खूप जबरदस्त चांगले कर्म तुम्ही केले तर निश्चितपणे तुमच्या भाग्याचा निर्माण पण तसं होणार. पण तुम्ही जे प्रश्न विचारताय की कर्मानुसार आपण आपला सारखं जे काही आपल्याला जे काही पाहिजे आयुष्यात ते आपण ऍक्च्युअल मध्ये करू शकतो का, तर निश्चितपणे तुम्ही करू शकतात. फक्त जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की जर आपण भाग्यानुसार मार्गदर्शन घेतला, ज्योतिषशास्त्रानुसार मार्गदर्शन घेतला, संतांच्या, गुरूंच्या, आचार्य लोकांच्या आशीर्वाद पण जर घेतला ना तर तुमचा मार्ग सहज होऊन जातो. म्हणजे जे वस्तू तुम्हाला 10 वर्ष नंतर तुम्हाला मिळायचे आहे ते तुम्हाला 8 वर्षात, 7 वर्षात, 5 वर्षात तुम्हाला मिळून जातील आणि ते पण सहजपणे. कधी कधी काय असतं, ठीक आहे तुम्हाला काही म्हणजे आयुष्यात काही तुम्हाला करायचं आणि त्यासाठी तुम्ही खूप संघर्ष करता आणि इतका संघर्ष केला की जेव्हा ती वस्तू तुमच्याकडे आली ना आता तुमचा इंटरेस्टच राहिला नाही त्याच्यामध्ये. खूप काही वेळ असं घडतोय. म्हणजे तुम्हाला एक मोठी नोकरी हवी आहे आणि त्यासाठी तुम्ही इतका संघर्ष केला, सगळा दाववर तुम्ही लावला आणि तुम्हाला ती नोकरी मिळाली, पण आता त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये. कारण की तुम्ही आता खूप संघर्ष करून तुम्हाला हे सगळी विषयवस्तू भेटली आणि मग इंटरेस्ट राहिलेला नाही. आणि जर सहजपणे, कधी कधी सहजपणे म्हणजे काय, एकदम सात्विक कर्मानुसार सहजपणे, म्हणजे तुम्हाला काही मोठी वस्तू पाहिजे त्यासाठी असं नाही की तुम्हाला काही मोठी, तुम्हाला त्याच्यासाठी काही खूप किंमत चुकावी लागते किंवा काही तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतं किंवा कधी कधी काय असतं, खूप काही विषय आणि लक्ष्य प्राप्ती करण्यासाठी कधी कधी लोकांचा जीव पण जातोय. म्हणजे तुमच्या करिअरसाठी जे तुमचे आई वडील आणि हे लोक काय करताय
की ते खूप लोन घेताय आणि ते तुम्हाला पैसे पे करताय आणि त्यांची टेन्शन वाढते, त्यांना खूप काही म्हणजे ते आजारी पडून जातात आणि आजारी पडताना कधी कधी त्यांच्यासोबत अशुभ घटना पण घडून जाते. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं प्रकरण तुम्ही बघताय ना, तर तुम्हाला असं वाटतं की बाबा हे काय झालं. आणि हे सगळी गोष्टी जर तुम्हाला सहजपणे करायच्या तर त्यासाठी तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार मार्गदर्शन घेऊन आणि तुम्ही खूप चांगला आपल्यासाठी सहजपणे एक रस्ता निर्माण करू शकतात. आणि मग तुम्ही करा, निश्चितपणे तुम्हाला तुमच्या जे काही लक्ष्य असेल ते तुमच्या लक्ष्य तुम्हाला भेटतोय. अगदीच. मग जर एखाद्याला अपयश आलं तर ते ग्रहांमुळे म्हणायचं का चुकीच्या निर्णयामुळे? जर आपण बघितलं ना, तर कधी पण म्हणजे कधी तुम्ही विचार करा, आपल्या आयुष्यात जे जे काही घडतंय ना, त्याचे कारणीभूत आपण स्वतः आहोत. म्हणजे आपण एक निर्णय घेतलं, त्या निर्णयामुळे आज हे सगळं जे काही म्हणजे चांगलं आणि बरं वाईट जे काही होतं ते तुमच्या निर्णयामुळे. पण याच्या मागे ग्रहांची ऊर्जा पण राहते. म्हणजे जे ग्रह तुम्हाला ऊर्जा देत आहे आणि त्यांनी जे तुम्हाला ऊर्जा दिली, त्यांनी एक मार्ग तुमच्यासाठी एक मार्ग सोडला आणि त्या मार्गावर तुम्ही चालले, तर निश्चितपणे तुमच्या जे डिसिजन, तुमच्या जे निर्णय, त्या निर्णयामुळे आज हे सगळी घटना तुमच्यासोबत घडते ऍक्च्युली. म्हणजे एकंदरच ज्योतिषशास्त्र याला कुठेतरी आधार आहे, शास्त्राचा आधार आहे, विज्ञानाचाही आधार आहे असं तुम्ही म्हणालात. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप 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 धन्यवाद आणि आशीर्वाद. श्रीर वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम मय्यते धनम धान्यम पशुम भव पुत्र पौत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद आणि धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.